काल जे सरकुलीमध्ये मराठा समाजाच्या मुलांनी प्रणिताईंना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि प्रणिती शिंदे जी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत ते काय म्हणतायत की माझ्यावरती हल्ला केला। पण मी आवर्जून सांगू इच्छितो आणि त्यात दुसरा मुद्दा काय घातला की भाजपच्या गुंडानं माझी विनंती आहे, माझ्या आवर्जून विनंती आहे की मराठा आरक्षणासाठी काम करणारे ही ती सर्व कार्यकर्ते होती। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अडवणारी तीच पोरं होती। मग आरक्षणासाठी आम्ही फडणवीसला अडवतो, आरक्षणासाठी प्रणितीताई शिंदेला अडवतो, आरक्षणासाठी शरद पवारांना अडवतो। आमच्या डोक्यामध्ये एक आणि एकच मुद्दा असतो, तो म्हणजे आरक्षण। येणाऱ्या काळामध्ये प्रणितीताईने जर माफी मागून राज्यात जिल्ह्यात लोकसभेचा प्रचार करावा, जर येणाऱ्या काळात न माफी मागता जर प्रचार करायला लागल्या तर प्रणितीताईला प्रत्येक गावामध्ये ह्या रोषाला सामोरं जावं लागेल। आणि आम्ही प्रणिती शिंदेसाठीच नाही, येणाऱ्या लोकसभेचा कुठलाही खासदार असू दे आम्ही त्याला इशीच्या तोंडावरती अडवून तो आरक्षणासाठी काय केलं आणि लोकसभेमध्ये तो काय विषय मांडला हे आम्ही प्रत्येक खासदाराला येणाऱ्या लोकसभेच्या उमेदवाराला आम्ही विचारणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।